गुड मॉर्निंग. नाव नाही माहीत मला त्या पक्षाचं, पण आहे छान. हो उडाला. हाय गुड मॉर्निंग. साई भक्त निघालेले टोपे घालून पोस्टाकडे मच्छी आणायला. चला, लाल परी आली काय आपली, बघूया. आपल्याला मिस झाली मग तरीच असणार. 10:35ची. हो हे बघा, 10:35ची गेली, नाहीतर त्याने गेलो असतो. मग हा रस्ता आहे ना पोस्टाचा, लय भारी भारी वाटतं ना. इथून आमचं घर, ते हे गाडीचं मिरर किती चकाकतंय बघा, फ्लॅश येत आहे ते डोळ्यावरती. मारायला तिकडे अरे यार, हे आमचं घर जंगल विला, जंगलात आहे आमचं घर एकदम. बघा सगळं जंगल बाजूला, बघा ना तसंच वाटतंय. समाजांचं ते दिसत पण नाही, आपलंच दिसतंय पूर्ण जंगलामध्ये. जंगलामध्ये आमचं घर. कपडे दिसतात. वाळीतला पाणी. हो केळीचे नाहीत, केळी आहे, पेरू आहे, बरंच काय काय. आणि त्यांचं चिकन सेंटर पण आहे. आता घेतली गावठी कोंबडी, त्याच्या पाठीमागे पोस्टाकडे, आणि पोस्ट बघा किती पाठीमागे. इकडे पुढून दिसेल. जाऊया आपण नंतर तिकडे. आता चिकन घेतलं काय, असं सगळं आहे. खूप वर्षाने आता हे घराचं काम चालू झालंय. बघूया, फोडून केलंय, पाठवून पण आता करतील काय ते. बरं केलंय. पक्षी बघा काय खातोय, तिरफळ ठेवली सुकत, त्याच्यातले बी खातोय. तारेवरती बसलेली, हे बाय 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 बाय. कोकणात बोलतात कबूतर नाही आहेत, आणि मला आत्ता तर दिसले 2. खरंच नव्हते. आणि त्या समोरच्या आंब्यावरती सगळे पोपट आहेत, पोपट पानाने एवढे. कबूतर, पोपट. आणि हे जवळ झूम केलं कॅमेरा, त्यामुळे तसं इथून लांब आहे थोडंसंच, पण त्याच्यावरती आहेत पोपट. दिसत आहेत की नाही काय माहिती. कबूतर तर दिसले, म्हणजे अख्खं पूर्ण दोन्ही पण झाडं भरली आहेत पोपटांनी. दोन्ही झाडांवरती पोपटच पोपटच. म्हणजे पानं ती आंब्याची, आणि त्या आंब्याच्या पानाने एवढेच पोपट आहेत. पोपट त्या पानांमध्ये दिसत नाही आहेत, पण आहेत भरपूर, थवेच्या थवे आलेले. काय झालं का, झूम केलं तरी असं एवढं नाही दिसत नीट कॅमेऱ्यात. आणि कबूतर मात्र इकडे तारेवरती बसले ना लाईटच्या, त्यामुळे ते दिसत आहेत. बोलतात असं कोकणात म्हणजे, आणि खरोखर नसतात. मी पण पहिल्यांदाच पाहिले कबूतर ही जोडी. 3 आहेत वाटतं, 1 2. दुसरा कबूतर आहे का काय कबूतर आहे. हॅलो गुड मॉर्निंग. हॅलो दिलीप जी, गुड मॉर्निंग.
कांदे साफ करायचा प्रोजेक्ट घेतलेला आहे हातात, कारण हवा एवढी सुटली, एवढी ना प्रचंड आहे, म्हणजे अक्षरशः वादळासारखी. पण एक काम चांगलं झालं, कांदे सगळे त्याच्यामुळे साफ झाले मस्तपैकी. आता काय सोलून काय डायरेक्ट भाजीच बनवून ठेवता काय त्याची? नाही, एवढे नाही ठेवायचे, ओपन करून सुकून जातील. चला आता हे थोडा वेळ आम्ही ठेवणार इथे. अशी माती मोडली पाहिजे. होय, झाली पाहिजे एक जीव. सुंदर माती, एक नंबरची माती आहे. होय हो, एकदम अशी अशी झाली पाहिजे, लोण्यासारखी. हा. काल भिजवून ठेवलेली, आज परत राजा भाऊती आता माती मळतायत पायाने. झाली पाहिजे, एक जीव चांगली झाली पाहिजे ती. नाहीतर चूल वगैरे फुटते. नाही फुटणार. नाही 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 नाही. एक जीव लोकली माती हा तर तर फुटणार. जरा हे पकडा, मी चाय बघून येते तोपर्यंत. एक जीव झाली नाही ना माती, रिपळा रिपळा लावून नाही नाही. बोलत राहा, गावठी बोला. स्टँड आणायला विसरलो. दादर स्टेशनला लावा फोटा. फोटो ते दादर स्टेशनला लावा. फोटो नाही, व्हिडिओ यायचा. ना असू दे, असू दे, आपलं असं काय आहे. जीव एका वर बेकार ती. आता सगळी, अरे वाकडा तिकडा करू नका. याला कलर मारला नाही वाटत. गेला असेल तर पाऊस. काय त्याच्यावर हे ठेवलं होतं ना, हा ते चिरे. चिरे आणि ते. पाऊस पडतो, पडत होता पहिला ना. तेव्हा ते झालं. दुपार दगड नाही, दगड नाही. असं वाटतं त्याच्यात असं असं पाय देव आपण आणि पडला कसा. भारी आहे माती एकदम. त्याची ना अशी छोटी पण बनवली पाहिजे चूल. शोकेशला, शोकेशची छोटी चूल बनवली पाहिजे. काय ते चूल त्या मातीची नंतर अशी त्याला कलर देऊन ठेवायचे. चला ताई, असं तुडवणार ती माती एकदम. एक जीव त्याची मलाई बनवणार. केक वरती आयसिंग करतात तसं. तेव्हा मग चूल. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि कामं जास्त आहेत, त्यामुळे सगळी गडबड गडबड गडबड. इथे धाव तिथे धाव, तिथे धाव तिथे धाव. तरी पण आपलं चालू आहे. चला आता जरा टी टाइम, चाय आणते. चाय घेऊन या. तेवढं सगळं मग आता ही मळून झाली माती का मग बघूया. तर ही मळलेली माती आपल्याला चूल घालायची, तिकडे घेऊन झालेत राजा.
बघूया. काय लाईट लावून अरे बाबा हे बघ कांदे यायचे पायाखाली भरायचे होते आता सकाळी. दरवाजा बंद करू. ते आता इकडे करतायत ना. काहीतरी लावायचं. बघा आता इकडे बघा. हा आता एक बावा झाला इकडचा, बरोबर ना. म्हणजे अजून पाठीपुढे काय होईल ते बावा झाला असा, ही चूल झाली अशी, हा एक बावा झाला परत. समजलं बावा म्हणजे काय तो? होय ते मध्ये हा हे बघा, हे झालं एक भाग, हा ही चूल झाली म्हणजे अशी अशी काय येणार ती. हा मधला भाग झाला एवढा मोठा, ह्या टोपाला त्या टोप लागणार नाही. परत एक चूल झाली, बरोबर. 2 चुली बरी ना पण. बरोबर. हा हे बघा, त्याच्या पाठीपुढे नंतर होईल, त्याचा काय विषय नाही मोठा. हा बघा इकडे बघा, मोठा घरी बाजू मोठी ठेवायची. काहीतरी आपलं उतरवलंय परत. हा हे बघा, हे असे अशा भागाची चूल पावा झाला, तर परत अशा भागाची राऊंडमध्ये चूल. हा मला इथे बसता येणार, हे बघा. आणि मी काय म्हणतो म्हणजे काय लादी फुटणार नाही. मग तेच बोलते विटा घालायला लागतील खाली. हे लादी फुटणार नाही. फुटणार नाही. असे लावले ना विटा, मजबूत होईल ते. मजबूत होईल आणि विटा पण तापतात ना आणि हा मग जमनाला पाय भरता. बाइंडिंग चांगलं होईल. तर आम्ही काय दाखवणार नाही कशी घातली चूल. आता इंजिनियर मिस झाली ना. जरा मजबूत झाली, खाली विटा आहे ना, डायरेक्ट मातीत कापून कापून त्याच्या खाली काहीतरी गेली त्या विटेच्या. माती 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 फिट झाला, विटा जाम होणार ती. आणि ती भाजूनच निघते ना चूल पेटवली का विटेचं कडे. असं कठडा होणार तो असा वरती चौकोन हे होणार. ओटा चुलीचा ओटा सोप्या भाषेत. थापी देऊ काय? माती ती थापी नाही कशी. असं रपा रप रपा. हा व्हिडिओ कायम राहणार ना तुमचं. काळ पडतो असं मागे वा. जगभरात दिसणार. अजूनही दाखवलेलं नाही कोणी चूलचा. फक्त ह्याची दाखवली आहे ती कोणाची? ते सिमेंटची दाखवतात. ती. आता ही बनवलेली मातीची ट्रेडिशनल आहे ना, ती नाही अजून. ते पण दाखवूया. ह्या लेवलला तुमची लाकडं लागणार. शेण नाही गावला ना. काय नाही, भरपूर
कृतीकडे मात्र एकदम तेच तशी काही गरज नाही. शेण परत जळतात मध्ये हम्म. आणि काही जळून घ्यावं का समोर विटा आणून दे. त्यांना वेटा आणून देव देतात. भेट देतो ना बेटा मला सांगा तो बघा. मला सांगा टेन्शन नका नाही नाही टेन्शन नाही घेऊ. मला सांगा तुम्ही बेटा आणायचा आमच्याकडे नाही ते बाजूला चिंचवडे होते बघा पुण्याला, त्यांची ती माई ती म्हातारी ती ना असे पोटे बनवायची, माहिती माती आणायची म्हणजे तिला ना दिवस आणि रात्र ते वेळच होत, नुसती लिपत बसायची काहीतरी असं एक असतं ना छंद. माई माई बोलायचे सगळे तिला. वेळ झाला कमी. होय. आणि ती असे ना ओटे काय बनवेल कठडे साईडला, गार्डनच बनवायची तिचं आणि आम्ही खेळायचो त्याच्यात. आणि लावायचे काय साईडला निरगुडीची झाड. गोडी गोडी हा ते 2-3 प्रकार एक काटेरी आहे काटेरी नाही, पानं असतात. हा 3 न्यायची. 3 प्रकार आहे. बरोबर गोडीला काय पांढरं दूध दुधाचं पाणी येणार. बरोबर. ती लावायची साईडने त्या कठड्याच्या. उन्हाळ्यात ती तिथेच, थंडी सकाळची तिथेच उन्हात. म्हणजे तिने तर बगीचा हळूहळू तिकडे आता ती मरून गेली. यांनी रूमच करून टाकली तिकडे. म्हणजे अशीच बळकावलेली जागा ती. माईचा बगीचा करून ती झाली, त्यांचीच झाली आता. 3 मजले बांधलेत आणि साईडची पण ती बगीच्याची आतमध्ये घेतली जागा. कोण विचारतोय? ती नानींची रूम आहे ना ती एक्स्ट्रा, माईचीच ती बळकावलेली जागा. ते आता ते राजाभाऊंचं ते विटा माती ते बघून त्यांची आठवण झाली माईची. आणि ते आठवलं मला, ती अशी माती नुसती लिपत बसायची. आणि शेण मिळालं ना त्या जोशांच्या त्या म्हशी जायच्या ना, ती लक्षच ठेवून एवढं जरी मिळालं तरी आणायची, साठवून ठेवायची आणि मग सारवत राहायची. त्याला वयस्कर होती पुष्कळ, पण तिचं कामच ते, काय गरज नव्हती पण करायची. पाठी काय सपोर्ट फक्त विषय काय नाही, सपोर्ट पाठी असं वाईट आहे ना, असं व्हायल्यावर आपला दूध बीत काहीतरी ठेवलं. होय असं आहे ना गोल. आणि आणि इकडे एक ना, हो इकडे मध्ये ना भटाला बरी आपली जेवण करायला नवीन चूल मिळाली. ह्याला गेरूने सारवायला लागते ना, पण आणायला लागेल गेरू.
भारी वाटतं पण चुलीवरचं हम्म? वाटते भारी, पण नंतर बनली काय ती आणि असं सारवलं वगैरे ट्रेडिशनल सात्विकता येते त्याच्यात. हम्म. हे गॅस बीस सगळे आता TV चालू आहे वाटतं आपला. ते चालू आहे. जाऊ दे राहू दे. हे मदत करतायत बघायला, फॉरमॅनगिरी करायला राजा. तरी एक आपले इंजिनियर अजून आलेले नाहीत, येणार आहे. पण आता अर्धी बघायची राहिली ना. कसं काय दिसणार पण. काय घातला बुतूर काय माहिती. आमच्या घरातली बोलतं तर आम्हीच बनवलेली. इंजिनियर बाई येतील. काय हो, काय करतोस? आपला मुंबईचा एवढाच आहे होता ना, काय? एवढंच असतं. एवढंच आहे. हा हा एवढा मोठा आहे. एक वीत मोठा आहे. मस्त आहे. हे पण त्याने बरं केलं का. इकडची कट करावी लागली, लय मोठी होणार म्हणायचं. कुठली? ती आपलं हे बांधलं ना. जाऊ द्या, राहू द्या तसंच. हा तसंच राहू द्या ते. ओपन ना. हम्म. हा थांब, उगाच नको मोठी तुटलंय. हे बघा, हे आता एक बावा झाला. हा बघा, हम्म. बावा असं येणार बघ. हा हे बघा, काय अशी आपण कॉर्नर आहे बघा, अशी तुझी. हा पण बावा झाला. आता इथे पण एक कॉर्नर, एवढी एवढी झाला शिल्लक राहणार पाहिजे. ती राहू द्या मग तशीच. तुम्ही जाऊ मला द्या. ओळखून देऊ घ्यायची. हा हा म्हणजे खड्डा नको खाली. हा. खड्डा नको. हा. ते आपली लेवल केली का झालं. म्हणजे अशी लेवल करून देणार. हा तीच ती मातीची जे काय ते ठेवताय ना. ठेवायला मिळेल काहीतरी त्याच्यात. खाली लादीवर काही ठेवायलाच नको. मग चुलीचं कसं काळं होतं ना, हा बरोबर. ते त्याच्यावरच सगळं आहे. पाटा तयार होतो, पाटा. पाटा आहे ना. नाही नाही, असं एक होय होय म्हणजे टोप उतरलाच ना, बारकावला बारीक सारी. होय होय त्याच्यावर राहणार. हे आता पहिला ओटा करून घेतात, नंतर आता कशी ट्रॅक्टर लावलाय कोणी. दादा आतापासूनच शेती करायला लागला वाटतं. भाजीपाला लोकांचा रोज बाजारात आला. काय बोलायचं काय नाही. यांचं आता लागतंय. सर्वकांनी सांगितलं सायको आहे थोडा. काय करतो तसं त्याला. हा आता गुळगुळीत सगळी केली आहे. फिनिशिंग पॉलिश करून ठेवते. आता उद्या सकाळी हा कोरीव काम. कोळी काम. माती लगेच सुकणार नाही, कारण खाली सिमेंट आहे. हो पाणी मुरलं जाणार नाही खाली. जाईल मिनिटांमध्ये. जाऊ दे, काय सुकेल ते सुकेल. आता काय करू, आम्ही येईपर्यंत सुकेल. हा सुकणार.
दिवसात सुकेल ना. कापली का लगेच सुकता मोकळी होणार ती. हे आता आणि कापून जरी थोडी सुकली चांगली ना की ती ह्या करून ठेवायचं काय जे शेवकुणा असतात ना शेवकुणा मंद धुमी घालून ठेवायची म्हणजे थोडक्यात पिकल्यासारखी होणार ती. होय होय. डायरेक्ट आग नाही पेटवायची. हे सगळं उलट मिट्टी लावतात तशी हा बरं बरं बरं. विटा भाजायला उद्या तुम्हाला तशी चूल भाजून निघेल. उद्या तुम्हाला व्यवस्थित करून घेत ना आपल्या ओव्हनमध्ये फिनिशिंग. का चला मग वेळ पाहिजे हो, वेळ नाही. आमचं पण काय झालं माहितीये केलं असतं पण नाही मला तुम्हाला नाही होत. डॉक्टरकडे पण जाणं गरजेचंच नाही, आहे. अजून एक तुम्हाला काम नाही. आहे, तुमचं गाडीचं काम आहे. मला काम महत्वाचं त्याला आहे. आज काय करा? करणार होतो फोन पण हे बोलतात नको आपण पहिलं सानपकडेच जाऊया. तो काय तुम्ही देतो कळवत जावा पण ते मला सोमवार तर ओके करा मी एका दिवसाने येणार. हा मी तुम्ही कधी पण या पण काम झालं पाहिजे. 1-2 दिवसात वेदांत या. ऐका वेदांत काय म्हणतात घरी गाडी हाणती लागली तर आम्ही घेऊन येतो काय त्याला देऊन टाकायला काय तर काय उघड हा? माती काय अजून सुकलेली नाहीये हा तरी पण आपले राजाभाऊ बनवत आहेत. बनवणार काय घाबरू नका. काम आधीच चालू केलं त्यांनी. थोडी वरती ओली आहे खाली लादी असल्यामुळे पाणी उरलं नाही ना. नाही, तुम्ही असं पण म्हटला आकार देऊन ठेवूया मग बघूया नाही का. वाईल हे वाई दूध तापवायला वाईल. शीट टाकायला पाहिजे ना. हा शीट टाकायला पाहिजे ना मध्ये दोन कुठे शिगा दोन त्या. टाक ना मी आता बघतो तुम्ही असतं तुम्ही जाणार म्हणून थोडा आकार देऊन ठेवतो मी. होय माती ओली आहे इथं. सुकायला हा लागणार. ते बघूया, संध्याकाळी जाणार ना म्हणजे आकार देऊन ठेवूया. पावणेसातची ती पावणेसातला फिरून येते की. पावणेसातला बरोबर पंचायतीकडे गाडी आहे ना. अच्छा 6:45-7 पर्यंत गाडी आहे की. त्यानेच जातो मग. हा तिथे जा माझी रिक्षा कशा होईल. काय तर उगीच ते ती गाडी लेट आहे ना तुमची. आणि काय तसं काय सामान पण नाही. ती उशिरा होईल गाडी 11 वाजता. हा मग बसू देते मग 8 वाजता पोचू. 3 तास काहीतरी टाइमपास करायचा. हा बाजार बिजार फिरून बाजार किती जावा तिकडे बाबाच्या मठात जावा हवे तर. त्या दिवशी जाऊन आलो. हा आज आज गुरुवार गुरुवार आहे आहे ना. आज जाऊन येऊया मग म्हणतात. बरोबर मठात जाऊया. इथल्या पण जायचं राहिलं बघा मठात आपल्या. स्वामींच्या कामा काय कामापुढे आपल्याला वेळ नाही. तेच ना जाऊ दे जाईल नंतर कधीतरी. मला वाटतं सुकेपणला एक वेट घालून ठेवले पाहिजे. घाल ना सपोर्ट मग आतमध्ये ना. तिथे ना, तिथे ना. हा तिथे घाल ना. हे तुम्ही जर जाणार मग ती कोरली काय उद्या परत तुम्ही नाही ना. होय आता फक्त तो व्हिडिओ कम्प्लीट करायला अर्धवट राहून हा म्हणून बरोबर त्याच्याआधीच ती ते आता कोरतायत नाही तर माती काय अजून सुकलेली नाही. नाहीये. खाली लादी असल्यामुळे ना पाणी ओढून लागणार खाली. जमीन असले का कसं ते खेचत. हा लादी त्याच्या खाली कोबा जमीन लय लांब आहे. हा त्यामुळे पाणी त्याची जमीन खूप लांब आहे. कोबा आहे ना खाली त्याच्यावरती परत कोबा हो, टाकून हो. परत लादी आहे आणि ती पण याची ती
काही बोलतात कोटाला दे. पोटात आपण पाणी मुरणारच ना. छे हा हे बघा. हे असं आहे. मग तुम्ही डायग्राम दाखवला तुमच्या भाषेत. समगर हा गावली. वीट आहे. ती सपोर्टर लावून ठेवायची. म्हणजे सपोर्टला ते हवी ती. पकडून घ्या. हा. दुसरी साईड वाईल आणि एक साईड झाली ती सपोर्टसाठी वीट. आणि पुस्तक कामात आपले नंतर परत आल्यानंतर रेडी असणार तेव्हा ओके ओके दाखवणार ओके एकदम परत. सुळसुळीत. हा तेव्हाच टाकते मग व्हिडिओ. हा म्हणजे ही नंतर मग कंप्लीट झालेली. आता आम्ही परत येणार 4-5 दिवसांनी तेव्हा मग जाणार कापून घेऊया. फिनिशिंग वगैरे सगळं झालेलं असणार. ओके एकदम ओके. तेव्हा मग टाकणार. असे 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 भाग केले पाहिजे बघा. असे राऊंड मध्ये असे अजून वेळ आहे त्याला. हँडमेड आहे. हा. हे बघा असे काही मॅन मेड. हे बघा हे असे असे बाहू येणार. हे बघा बरोबर ना. हे बघा असे त्याच्यावरती ठेवायला मिळतं म्हणून. हा. हे बघा. मी परत रिपेअर करणार दाखवतो. हे फिनिशिंग नाही आहे अजून. नाही. फिनिशिंग नंतर आहे. आता हे रफ काम फक्त करतात म्हणजे- व्हिडिओसाठी. नंतर मग ते परत अर्धा व्हिडिओ जाणार. मग परत तुम्ही म्हणशाल असा काय अर्धवट दाखवलं. हो बघणारे तसेच बोलणार. मग करणार. बस आकार द्यायला पाहिजे असा व्यवस्थित असा. हे बाबू थोडे पैसे पुढे पाहिजे. इथे शिगे टाकणार इथे. हा होय. हे उंच आहे ना बाजू तर ती आतमध्ये आग जाणार व्हायला असं. हो हा नंतर वायला आग नाही जायची. जाणार व्हायला आग जाणार काही सांगू. तुमच्यासाठी केव्हा कापले ना अजून नाही. माती खास नाही. माती तेवढीच फक्त करून घेऊ मी. रेडी नाही झाली. नाही, प्लेटेड नाही ready माती कशी अजून. होणार? 1-2 दिवसात होईल प्लेटेड माती. मग त्याला चांगला शेप वगैरे देतील राजाभाऊ. फिनिशिंग करतील. सगळं असतं हे. हे जे परत मापा सारखी आली पाहिजे तर टोप राहणार. हो होय होय. हा टोप त्याच्यावर ठेवून नाही माहिती तर चाय गेली तुली. चुलीला. नाही तुम्हाला दाखवला आपला आकार दाखवला. आता तुला पाहिजे तेवढी चूल अजून थोडी उंच करूया आपण. होय हा होय. अरे तुम्ही हे काही बघा माती अजून बोलूया ना. आतमध्ये चालली. हे काय माती अजून हलता. होय होय. हे असं उंच आहे ना. कन्स्ट्रक्शन अजून झालं नाही. नाही नाही हे अजून उंच आहे ना. हो भरपूर असं. हो. हे बघा हे असं भाग आहे. असा आहे ना असा उंच. हा असा असा उंच भाग आहे ना. असा पाहिजे उंच. ती ओली असल्यामुळे ती अशी खाली बसते. हा. तिला आता उभं राहायला हम्म. वेळ. देणार देणार. बरोबर बरोबर आहे ना बाकी. काय हो काय नाही असे बघला आपण. असली आता ही मातीला अजून उंच करणार तुम्हाला कशी पाहिजे ना. हे बघा. थोडी उंच पाहिजे. होणार उंच. हीच माती वापरणार बघा अशी. होय होय. माती मात्र भारी आहे. भारी भारी माती.
घर बांधलं तरी मस्त आहे त्याच्यात. नाही त्याची हो हाईट वाढवतात. हां थोडी आपण उंची वाढवूया. हम्म. आता परत आल्यानंतर डायरेक्ट एकदम रेडी झाली. रेडी 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 आता उद्या संध्याकाळ रेडी थोडी यायला पाहिजे फिनिशिंग. आता माती सुकून आली कापलो आपण ना ओपन केली ना. माझी चूल सुकली तुमची भारी बरं एकदम. त्याला वाईल नाही. रंगात गुरुवारी घेऊन जावा. हा त्या व्हाईट रंगात ना. गुरुवारी घेऊन जायची. होय. माझे पण दाखवतेच ती सुकून बिकून मोकळी कालच घालून कापून. मातीचा परत टोप पण रेडी. कुत्रे का बघतात काय माहिती. असेल ते काय नाही. एवढे बस तुमचं हा. याला सगळी पेन होणार बघा अशी एकदम सुळसुळीत. होय. कापलं पाहिजे अशी पेन पाहिजे बघा. हा हे बघा असे आहे ना. प्लास्टर. हा एवढं तुम्ही जाता असं म्हणून मी जरा कापून दाखवू का. अशी असणार. कला आहे ही पण सोपी नाही. हे बघा असे एक बाऊ हे बाऊ त्याच्यात तयार करायचे मातीची. त्यात जॉईंट म्हणजे दुसरी अलग माती लावायची नाही. ते कोसळेल ना. हा याचीच असली हा. तर ती कन्स्ट्रक्शन मधली. हे बघा माती पुढे पुढे येते बघा अशी आहे ना ती. बोलली आहे ना ती. बोली 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 ते तुमच्याकडे पण कापून ठेवली. आता हे आपल्याला दाखवण्यासाठी कसं हा, काय ते केली. दाखवूया, आता दाखवूया. डायरेक्ट आपण आल्यानंतर हा रेडी चूल बघूया राजा भाऊची. हो हो. काय बनवलं का? रिबन वगैरे लावून त्याचं हे करायचं. रोहल काल तेच बोलत होता. दुसरी बाजू चुलीची कटिंग करायची केक कटिंग सारखी. एकदम नरम आहे. त्याच्यावर मोठा टोप पण राहू शकतो. हो पाणी गरम गरम करू शकता. त्या साईडला. आणि त्या हेतूनच केलंय मी पाणी तुम्ही गरम करू शकता. हो गरम पाणी वगैरे ना. हो एका बाजूला पाणी ते तापतच ठेवायला लागेल. उन्हाळ्यात काय कोण करत नाही गरम पाण्याचं. बरी ना
पावसाळ्यात कधी आला आज? थंडी पावसात जरा अशी केला काहीतरी अजून इंजिनियर सांगतील आज बघायला तर सांगतो तो. तुम्हाला. आज जर बघितलं ना हम्म. त्याला माहित नाही ना कशा ठेवली ती. होय. अशी अशी ना आम्ही गेल्यावर येतील. नाही नाही मागे पण कापड कोण नाही मी एकटो होतो ना, तो नाही कोण नाही फक्त आवाज देत तिथून. नाही चुलीसाठी येतील. आज का बघून जा बाबा रोपा हे बघत तुमच्या ह्याचे रोप आहे काम होय. इथून नाही सगळं मापाई व्यवस्थित घेतली पाहिजे. एक पाणी तापवायचं तुम्ही सांगा तू सांगते. होय. मग काय बोलत नाही तुम्ही काय बोलत नाही ते बघतायत काय आम्ही बरं. मन लावून बघतायत. तुम्ही मन लावून चोरी करतायत ते मन लावून बघतायत कसे काय ते गावांकडे काही चूल बांधायला जाणार कसे आहे आपण हे उलटा घातलं. एक चांगला हा, हे पाठी. हो एक चांगला आहे तुमची आवड आहे. हो. माका सांगला असं जाऊन घेऊन येऊया आपण एकटी. हा विकत काय हो सगळंच मिळतं पण हे नाही मिळणार. हा हे विकत मध्ये नाही मिळत पैसे देऊन. वाटतं आपल्याला पण सगळ्याच गोष्टी पैसे देऊन नाही नुसत्या मिळत. त्या काही फारशा टिकत नाहीत आणि सिमेंटच्या. नाही नाजूक हो. जेवढ्यात तेवढी अशी ती सिमेंटची रेडीमेड ती आपण पाहिली ना रेती सिमेंट मध्ये करतात. आता अगदीच नाही इलं आता काय येतच नसेल तर ते असे आणून ठेवून त्याच्यावरती आपली माती लिपली. त्याच्यावर परत माती आहे का? नाही कशावर? ती अशी ती सिमेंटची. आता हे अशी हे तर उंची वाढवणार उद्या ही माती आहे ना तशी लावून ते संपूर्ण उंची वाढवणार. आता हे तुम्ही चाललंच ना म्हणून तर कापलेली काय ती कापड खाली येतात. ती रेडीमेड तुम्ही आपले कुठे पाहिजे तिथे ठेवू शकता. ते काय उपयोगाची नाही. असं मोठं जेवण बिवण असं काय नाही. ह्याच्यावर शिवडा पण टोप ठेवा पाण्याचा. हो असे निघणार.
सकाळी परत जवळ होणार ही अशी होणार हो. हा. तर मग ही सकाळची लई होणार दबणार ती ओली आहे ना, दबणार तुम्हाला परत ते चालू करायला लागेल. भाषण चालू आहे कोणाचं बी? शाळेत बाकीकडे कोण नाही शाळेमध्ये अच्छा, होय होय, शाळेतच. शाळेत कोण नाही इकडे कोण बसणार आहेत? भाषण ऐकायला तर पाहिजे कोण. ऐकणारच कोण नाही ते गावात माणसं कमी झाली. असं करायचं असं फिनिशिंग देणार, हा. गुळगुळीत एकदम करणार सगळं. पण त्याला माती ओली असल्यामुळे अजून 2 दिवस जाते. त्यामुळे व्हिडिओ अर्धा नको, बरोबर. पोळी कशी घातली काय त्याच्यासाठी हो. दाखवत आहे. झालं का बारीक मूज आटकवली आहे ती एक दिवशी बारीक अशी सुकणार आतमध्ये असं नाही बघा ते बघा ते हलत राहणार ओली आहे ना ते बनवून कोणी दाखवतो चांगली ओला करून उद्या मी थोडी बुक उद्यानंतर पण माती लावून आम्ही योग करतात ना मग ते चांगली तेल दाखवतो माझं करून हो हा पक्षी कसा ओरडतो बघ लहान मुलांचा. गेरू मी घेऊन येईल हां येताना गेरू घेऊन येईल. हां आज ते फायनल होणार क्लिअर मातीची चूल अतिशय सुंदर बनवलेली आहे. हां राजाभाऊंसाठी एक लाईक नक्की करा.
आणि तुमच्याकडे कोणाकडे गावी वगैरे तुमच्या बनवायची असेल अशी मातीची चूल मकान श्रम करायला बरोबर हो बघताय तर कॉन्टॅक्ट करा राजाभाऊंना आणि नको नको बोलवा सरमळकरांना पण बोलवा राजाभाऊंना पण बोलवा. हे असं विकत नाही मिळत, हे सगळं मॅनमेड हँडमेड आहे. ही माती आहे शेतातली पायाने तोडवून कालवून हे केलेली. गोबर घ्या लक्षात ठेवा. गोबर घ्या हा आणि कधी मी 25 वर्षापूर्वी बांधला दुकानात तुम्हाला घेऊन जातो मी. बघा गोबर गॅस पण करतात. अशी लांबच लाईट भक्कम भेटणार काय विटांचा असा एक अच्छा. घन मीटरचा. तिथे सावंतवाडीला होतो मी महिनाभर मानभाव आहे. अच्छा पण आता थोडा लोकांचं तिथे गुरं बिरं काय नाही ना. कुठे गुरं नाही ढोरं नाही काय नाही. पण गोबर गॅस आपण दुकानात जाऊया. दुकानदारांचा वाटलं दुकानात आहे चालू. त्यांची ढोरं असतील. होय होय गोबर गॅसला गाई म्हशी ढोरं पाहिजे. 1 घनमीटरचा बांधला आहे 1 घनमीटर. आमच्याकडे कर्जतला गोबर गॅस आहे हां पण तो किती माहितीये हे असे 2 तरी होते. बरोबर तो ह्याचं 12 कोटी. हा आणि एवढं असं ते हो, गोल. 12 कोटी. कारण मला आठवतं मी त्याच्यात मला बंद केलेलं कोण एवढा झाला तेव्हा आणि होती कितवीला 6वीला असं सिमेंटचं कन्स्ट्रक्शन असतं आतून हे विटांचं. कोण अशी समाधी कधी बांधतात हा म्हणजे गोल. असा असं हे असतं कोबा. अहो ज्ञानेश्वरच्या असा कोबा. रूमच्या बाहेर आहे ना असा कोबा असतो आणि इथून विटा लाईट यायचे आणि ते बंद करायचा आणि मग त्याच्यात पाईप टाकायचा. बा सांगते नंतर याच्यात नाही बोलू शकत. ते मधु अण्णा असताना मी त्यांच्याकडे गेली होती. हो तर मागे भाऊ आहे ना मी बांधलेला आहे. अशा प्रकारे चूल तयार म्हणजे त्याचं फिनिशिंग नाही आता ते ओलं आहे. ते आम्ही मुंबईला जाऊन आल्यावरती असणार. तरी बरीच तिकडे हो तरी बरी म्हणजे व्हिडिओसाठी त्यांनी केली आहे. ओली माती असल्यामुळे फिनिशिंग करू शकत नाही कारण हे परत ते असं आता- होणार. हां, पुढे काढायचं. माती टाईट पाहिजे अशी करून काढायची फिनिशिंग करायची करून काढायची. ते आता आपण परत आल्यानंतर डायरेक्ट रेडी चूल तुम्हाला दाखवते. नक्की कोणाला जर बनवायची असेल तर कॉन्टॅक्ट करा, कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा राजाभाऊंसाठी हे एक बघा. लाईक करा. आहे की नाही आपलं तो होय होय हाय त्याला जवळ करणार ते भाऊ ते पण बरोबर आहे पण तरी ठीक आहे ना, मोठा असला तरी पण राहू शकतो. चालतो ना. इकडे नाही जास्त बघा करायचं. नाही हे बघा हा राहतो ते अशी एक गॅप पाहिजे बघा असा एक गॅप आहे ना हे अशी गॅप आहे तर ती आत बाहेर येणार ती. बरोबर. हा तिथून अशी यायला पाहिजे नाहीतर ती आतमध्येच मस्त राहते. ना. बरोबर. आणि काय इथे हे करून देऊ का तुम्हाला पाणी बिणी ठेवायला. हा इथे 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 घरामध्ये ना हा हा ठीक आहे काय पाहिजे तर देणार मी. तिथे ना मातीच ठेवायला. ते एका व्हिडिओत मी पाहिलेलं सुतार आहेत ना ते हा त्यांच्या. असं सुधारकीच करून आता काय आहे बघा कशी झाली बघा ओली माती ना लावली जाणार म्हणून मी ती कापली चूल. आता कशी माती कशी कट करायची फिनिशिंग करायची कट करायची फिनिशिंग एवढी उंची करणार हा. हो तेवढी बस. सगळ्यावरती माती येणार आता थोडी थोडी फिनिशिंग करून ठेवतो मग तुम्ही गेरू घेऊन येवा. चला गेरू करायचा गेरू बिरू लावून नंतर हे सगळं पेंट झालेलं असणार आहे. एवढी एवढी लाकडं करायची एवढी नाही करायची. ते आता तुम्हीच देणार तेव्हा. हे काम पण सगळं राजाभाऊंनीच केलेलं आहे. चिरे लावून बांधून हे सगळं. आता त्याला कलर पण करणार. वेळ कमी आहे त्यामुळे त्या ह्याला कलर करणार आहे. रात्र थोडी सोंग फार. हे बघा अशी लाकडं लावू शकता होईल तेवढी. नाही मोठी लावली तरी खाली असं इकडे टेकू देऊ शकतो आपण. हा मस्त. इकडे आपल्याला
ट्रेडिशनल किचन चुलीवरचं, इकडे मॉड्युलर किचन, असं तुम्हाला एक साथ दोन्ही पण पाहायला मिळणार. हे पूर्ण काम किचनचं राजाभाऊंनीच केलेलं आहे. ठीक आहे ना, ते बघ असं जाऊ म्हणलं ना आता खाली बसवली कोटा लादी, कारण इथे चूल करायची होती रफला ते कोटा. त्यामुळे रफ कोटा लादी. आणि हे सगळं ते दिसतंय ना, चिऱ्यांवरचं ते डिझाईन सिमेंटचं, आता त्याला कलर करणार ते पण. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. राजाभाऊंसाठी एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहिलाय तर पुढचा पण व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे पूर्ण फिनिशिंग झालेलं. ओके, चला आता प्रचंड हवा सुटली आहे, थंडी हवा नाही, थंडी पण आहे, हवा आहे. आणि आता जरा थोडस असं कोवळं ऊन आलेलं आहे. ते असं सोलू नका सगळे. गडबडच जातील. ऊन नाही द्यायचे आपल्याला, कांद्यांना ऊन नाही द्यायचे, हवा लागली पाहिजे, ऊनसरपणा नाही. ऊन दिलं सुकून खराब होणार, म्हणजे उभंच करते. आमची काय कांद्याची शेती नाहीये. कांदे मे महिन्यामध्ये रुवलने घेतलेली कोणी, ते येतात ना साठवणीचे, ते आता आम्ही 4-5 महिने इथे नव्हतो, त्यामुळे ते पण चांगले राहिले. त्यांना आता जरा साफ करून सगळे, कारण परत आपल्याला लागणार आहेत ना आता भट जेवणाच्या वेळेस, मग तेव्हा ते संपतील त्याच्यातले थोडे. बघू तेव्हा राजाभाऊ आले काय साफ केलेले, हवा होती ना भरपूर, तापवले तर राहतील ते, नाही खराब होत. हा साफ केले, ठेवणार.